डिअर फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओत ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस पाहणार आहोत. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय मित्रांनो, कर्तरी प्रयोग, आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, कर्मणी प्रयोग. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करायला लावतात. ते कसं करायचे ते आज या व्हिडिओ शिकणार आहोत. त्याला म्हणतात चेंज द व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस इंटू पॅसिव्ह व्हॉइस. मग ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काळानुसार करावं लागतं. टेन्सचं वाक्य असतात, त्या वाक्यानुसार आपल्याला करावं लागतं. जसं पहिलं सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. मग या सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जे दिलं असेल तर त्याचं ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसं करायचं ते बघा. सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचे ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉइस. मग ते करण्या अगोदर तुम्हाला इथं दिलं आहे पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला, म्हणजे आन्सर दिलेलं आहे. जे तुम्हाला आन्सर काढायचे असेल, ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करायचे असेल तर त्या पॅसिव्ह फॉर्म्युला तुम्हाला लक्षात जर राहिला हा, तर तुम्ही इझिली त्याला करू शकता ॲक्टिव्हचे पॅसिव्ह. जसं सिम्पल प्रेझेंटचे वाक्य राहिलं तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, यानुसार तुम्हाला वाक्य सोडवायचे आहे. फॉर एक्झाम्पल पाहूया. राम इट्स अ मँगो. आता हे वाक्य आहे, राम इट्स अ मँगो. वाक्य सुरुवातीला राम आहे, वाक्याच्या सुरुवातीला राम आहे, आणि या वाक्यात राम क्रिया करतो आहे कोणती, इट्स करायची म्हणजे खाण्याची. आणि काय खातो आहे, अ मँगो. म्हणजे राम झाला सब्जेक्ट, इट झाले V1, आणि हे अ मँगो झाला ओ. एस प्लस V1 प्लस ओ हे कोणाचं वाक्य आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. तर हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. त्याला ॲक्टिव्ह काय म्हटलं गेलं आहे, कारण वाक्याच्या सुरुवातीला करता आहे राम आणि क्रिया तो स्वतः करतो आहे, म्हणून तो कर्तरी प्रयोग म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. त्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचे म्हणजे कर्मणी प्रयोग करायचा, म्हणजे कर्माला अगोदर आणायचे. मग कसं, या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही सर्च करू शकता. राम इट्स अ मँगो. मग काय करायला लावलं आहे, फॉर्म्युल्यामध्ये ऑब्जेक्ट मागितलेला आहे. मग ऑब्जेक्ट कोणता आहे, अ मँगो. हा लिहिला अ मँगो. आता या ऑब्जेक्टनुसार तुम्हाला एम पैकी एक लिहायचे आहे. मग ऑब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर इज, प्लुरल असेल तर आर, आणि हा एम जो आहे तो आय साठी असतो. मग अ मँगो म्हणजे एक सिंग्युलर, म्हणून इथं आपण वापरला इज. पुढे आहे वर्ब 3, म्हणजे क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल लिहावं लागेल, तिसरं रूप लिहावं लागेल. क्रियापद कोणती आहे, इट्स, ही वर्तमान काळी आहे. त्याचे तिसरं रूप तुम्हाला जमलं पाहिजे, ते आलं पाहिजे, तेव्हा चेंज द व्हॉइस होईल, हे लक्षात ठेवा. मग काय केलं, इट्सचं इटन झालं, फॉर्म्युल्यानुसार तिसरं रूप मिळालं. त्याला काय लावा, प्लस बाय, हा बाय लावला, आणि बाय नंतर सब्जेक्ट विचारलेला आहे. सब्जेक्ट हे सुरुवातीला आहे, मग हा नाऊन आहे, नाम आहे. मग नाम राहिलं तर सब्जेक्ट बाय नंतर जशाच्या तसा जातो. हे झालं वाक्य, अ मँगो इज इटन बाय राम. हा झाला पॅसिव्ह व्हॉइस. राम इट्स अ मँगो, राम आंबा खातो. आता अ मँगो इज इटन बाय राम, आंबा रामाकडनं खाल्ला गेला, असं त्याचा अर्थ होतो. असं पॅसिव्ह व्हॉइस बनवायचे असतं मित्रांनो. सेकंड एक्झाम्पल, आय राईट पोएम्स. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. त्याच फॉर्म्युल्यानुसार आपण याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. जसं ऑब्जेक्ट कोणता आहे तो बघा. आता एस प्लस V1 प्लस ओ. आय सब्जेक्ट आहे, राईट V1 आहे, आणि पोएम हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग पोएमने सुरुवात केली, पोएम्स ऑब्जेक्ट. आता या ऑब्जेक्टनुसार इमेजर निवडा. मग काय निवडला, आर. का, कारण पोएम्स हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे, असं त्याचा अर्थ. नंतर V3 काय आलं, मग वर्ब 3 रिटर्न. कोणाचं रिटर्न झालं, या राईटचं रिटर्न. बाय लावला, बाय नंतर करता जर प्रोनाऊन असेल, सर्वनाम असेल, त्याची द्वितीय विभक्ती लिहावी लागते. जसं आयचं मी, या तक्त्यामध्ये बघा. हा, जर प्रोनाऊन आय असेल तर बाय मी लिहावं लागेल, वी असेल तर बाय यू लिहावं लागेल, यू असेल तर बाय यू, यू असेल तर बाय यू, ही बाय हिम, शी बाय हर, इट बाय इट, दे बाय देम, आणि नाऊन असेल म्हणजे नेम असेल तर बाय नेम असतं. हा तक्ता लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं सिम्पल प्रेझेंटचे वाक्य ॲक्टिव्हचे पॅसिव्ह तुम्हाला करता येईल.
आता सेकंड आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य जर आलं तर त्याला ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसं करायचं ते बघा. याचा पण फॉर्म्युला आहे. प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय आहे? पॅसिव्ह वॉइस फॉर्म्युला ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हा पॅसिव्ह वॉइस फॉर्म्युला आहे आणि प्रेझेंट कंटिन्यूचे वाक्य आलं तर त्याला या फॉर्म्युल्यावर बनवायचे आहे. फॉर एक्झाम्पल, राम इज इटिंग अ मँगो. ॲक्टिव्ह वॉइस, राम इज इटिंग अ मँगो. मग ॲक्टिव्ह व्हायचं याला पॅसिव्ह करताना फॉर्म्युला ऑब्जेक्ट कोणता आहे याच्यामध्ये? अ मँगो. तर आन्सर सुरुवात अ मँगोने केली. मग ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर एमिजारपैकी काय लिहिलं आहे? अ मँगो सिंग्युलर आहे म्हणून इज लिहिलेलं आहे. नंतर याच्या पुढे काय लावायला लावलं त्यांनी? बिईंग लावायला लागला. म्हणजे कंटिन्यूचं वाक्य राहिलं तर त्याच्यात बिईंग ॲड करावा लागतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. हा बिईंग ॲड केला. मग व्ही 3 लिहायचे आहे म्हणजे वर्ब 3 लिहायचे आहे. कोणाच्या? या V4च्या. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये दिलेली क्रियापद जी आहे इटिंग, हिच्या व्ही 3 लिहायच्या. व्ही 3 काय झाला मग? इटन आणि प्लस बाय लिहिला आणि बाय नंतर नाव नाही तर नाव न दिल, असं ज्याला पॅसिव्ह व्हॉइस. दुसरं वाक्य बघा, आय एम रायटिंग पोएम्स. ॲक्टिव्ह व्हायचं आहे. तसंच करायचं मित्रांनो फॉर्म्युल्यानुसार. ऑब्जेक्ट कोणता आहे? पोएम्स आहे. मग पोएम्स लिहिलं. पोएम्स हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे म्हणून आपण आर निवडला. मग आर लिहिला. पोएम्स आर झाल्यानंतर बिईंग लिहायला लावलेलं आहे याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये. मग बिईंग लिहिला. नंतर व्ही 3 कोणाचं? रायटिंगचे व्ही 3 रिटर्न होतं. आणि नंतर बाय आणि मी लिहिला आहे. कोणाचं मी झाला आहे? आय. आता तुम्हाला तक्ता दाखवला त्या पद्धतीने. असं प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचं वाक्य तुम्हाला ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करता येतं. थर्ड, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य जर राहिलं तर त्याच्या ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं ते आपण बघणार आहोत. आता हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म्युला आहे. काय आहे? ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. या फॉर्म्युल्यासह तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करायचे आहे. फॉर एक्झाम्पल्स, 1, राम हॅज इटन अ मँगो. रामने आंबा खाल्लेला आहे असं त्याच्यात. याच्यात राम एस आहे, मँगो ऑब्जेक्ट आहे आणि इटन ऑलरेडी व्ही 3 आहे. व्ही 3 आहे म्हणजे पास्ट पार्टिसिपलमध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आनंदाची गोष्ट काय मित्रांनो माहिती आहे का? तर व्ही 3 शोधायची गरज नाही. व्ही 3 दिलेला असतो, वर्ब दिला असतो, हे लक्षात ठेवायचं. मग फॉर्म्युला काय म्हणतो? ऑब्जेक्ट लिहा. ऑब्जेक्ट काय आहे? अ मँगो. हा लिहिला अ मँगो. मग हॅव हॅज पैकी लावा. आता तुम्हाला फरक कळला पाहिजे, काही लिहिता येत नाही त्याच्यातनं. सिंग्युलर राहिलं तर हॅज, प्लुरल राहिलं तर हॅव, असं त्याचा अर्थ आहे. मग अ मँगो हे सिंग्युलर आहे म्हणून हॅज, अ मँगो हॅज. प्लस फॉर्म्युल्यामध्ये बीन लावायला लावलेलं आहे. परफेक्ट टेन्समध्ये बीन वापरता. हा झाला बीन. वर्ब 3 इटन. इटन दिलेलंच आहे वर्ब 3. मग ते उचलून तर लिहायचे इटन. त्याला लावायचा बाय आणि बाय नंतर सब्जेक्ट लिहायचं आहे राम. नाव नाही म्हणून जसे तसं, असं सोडवायचे. सेकंड, आय हॅव रिटन पोएम्स. आता हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचे प्रेझेंट परफेक्ट वाक्य. हा आहे ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्टची सुरुवात करायला लावली आहे. ऑब्जेक्ट पोएम्स. ऑब्जेक्ट आहे फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे ऑब्जेक्ट आहे पोएम्स. आता पोएम्सला म्हणजे या ऑब्जेक्टला हॅवॅजपैकी काय लावायचं? प्लुरल सिंग्युलर बघायचं. मग हे प्लुरल फॉर्ममध्ये असल्यामुळे याला हॅव लागला. आय हा अपवाद आहे मित्रांनो. आय जरी सिंग्युलर फॉर्ममध्ये असतो तरी त्याला नियमानुसार, ग्रामरच्या नियमानुसार हॅव लावा लागतो, हे लक्षात ठेवा. हॅव वापरल्यानंतर आपल्या फॉर्म्युल्यानुसार बिन वापरायचा आणि बिन नंतर व्ही 3 कोणतं आहे? रिटर्न दिलेलं असतं. ते प्रेझेंट परफेक्टमध्ये दिलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं. रिटर्न आणि बाय लावल्यानंतर सब्जेक्ट लिहायच्या शेवटी तो असा आयच्या मी तक्त्यानुसार. कळलं मित्रांनो? तर सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स यांचे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह अशा पद्धतीनं सिम्पल पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बाकीचे एक्सरसाइज आहेत, तुम्ही ट्राय करायचे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.